वहिनी मनोज येतोय। अगं मग त्याला बाहेर काय उभं केलंयस? बोलव की यार। मनोज ये ये ये। नमस्कार। बस की। थँक्यू। काय मग झाली का सैर करून आमच्या देसाईवाडीची? मस्त जागा आहे तुमची, ऐस पैस निवांत। जुन्या पद्धतीची आहे, पण तू जसं म्हणालास ना तशी ऐस पैस आणि निवांत आहे। अरे म्हणूनच तर रिडेव्हलपमेंटच्या इतक्या ऑफर्स आल्या आम्हाला, पण आम्ही एकाचाही स्वीकार केला नाही। खरं म्हणजे मुंबईत जागेची एवढी मारामारी आहे की एवढी मोकळी जागा आपणच अडवून ठेवतोय, असंही म्हणू शकतात काही लोक। हा म्हणजे तू म्हणतोयस तसं इतर लोक म्हणतही असतील, पण आम्ही काही तेवढे परोपकारी नाही बाबा। काय ना, आमचं अंगण ते आमचं आणि ते आम्हालाच हवं। हो, सतीश दादांची भेट नाही झाली। अरे हो, तो ना शेअर मार्केट वाला आहे, त्यामुळे त्याच्या वेळेचं काही खरं नसतं। क्लायंट आणि मार्केट हे 24 तास चालूच असतं। बाय द वे, तुझं फील्ड खूप वेगळं आहे नाही का? हो। मग काय आयुष्याचं स्वप्न काय आता? स्वप्न सध्या तरी शांत झोप लागावी ना, एवढंच स्वप्न आहे। म्हणजे तुला झोप नाही लागत शांत? अगं अशा कंडिशन मध्ये कुणाला शांत झोप लागेल? आत्ताच नोकरी मिळाली आहे, घराचा काही ठिकाणा नाही, लग्नही आधांतरीच, झोप कशी लागेल? सतत ना डोक्यात विचार चालू असतात। पण तू आता अजिबात टेन्शन घेऊ नकोस। आमची चित्रा एकदा आली ना तुझ्या घरी की मग काय टेन्शनच नाही। हा, आय मीन म्हणजे मावळेल, अण्णांचा विरोध मावळेल आता आणि ते हो म्हणतील तुम्हाला। खरं बघायला गेलं तर आता जेवताना तू त्यांचं मन जिंकलंयस असं म्हणजे मला वाटतंय। हा अगं ये चित्रा, अशी हसत काय उभी आहेस? जा ना, ते सकाळी आणलेलं। हो हो आलेच। हा काय? अरे गंमत आहे बघ जरा तू। चित्रा अगं ये की लवकर। हा वा वा वा, क्या बात आहे। काय दे, हे घे, हे तुझ्यासाठी। काय झालं? आवडले नाही का? काल मी म्हणालो की मला कपडे धुवावे लागतील, नाही तर माझ्याकडे घालायला काहीच नाहीये, म्हणून आणलीस तू हे शर्ट? 2 दिवसापासून मी तोच शर्ट घालतोय, म्हणून आणलीस हे? मनोज, मग एक काम कर ना चित्रा, माझ्याकडे ना पॅन्ट्स पण नाहीये, त्याही आणून दे। आणि हो, घरही नाहीये माझ्याकडे, तेही घेऊन दे ना मला। आणि हो, तो मोबाईल नव्हता आवडला ना तुला, तोही आणून दे मला। म्हणजे जे जे माझ्याकडे नाहीये ना ते सगळं तू आणून दे मला। मनोज, माझ्या मनात राहू दे चित्रा। हे बघ चित्रा, माझ्याकडे आता नोटांची थप्पी नसेल ना तरी याचा अर्थ हा नाहीये की मी भिकारी आहे। अरे वा 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 वा, काय फर्स्ट क्लास जेवण झालं आज, मस्त वाटलं एकदम। किती दिवसांनी अशी मेथीची भाजी खाल्ली ना, खोबरं वगैरे टाकून छान। हो का? आणि पापड उत्तम भाजले होते बरं का आज तू। पण आता असं छान चहाची तल्लफ आली का? मला माहिती होतं तल्लफ येणार ते। मेघना, ए मेघना, चहा कसा हवा पण? कडक, हा, आलं घातलेला मग तयार आहे। आज स्पेशल चहा आहे बरं का? अरे वा, घे, बघ बघ आवडतोय का? तू पण घे ना। वा, मस्त झालं। काय झालं अण्णा? माई, असंच आनंदी वातावरण
माझ्या चित्राला मिळावं हीच माझी इच्छा आहे. अहो मिळेल, नका काळजी करू. घ्या चहा घ्या. माई, अण्णा, दादा, येतो मी. अरे चहा घेऊन जा की मेघना, जा. नको, थँक्यू. मनोज, 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 अरे मनोज थांब ना. मनोज काय असं करतोयस रे? कशासाठी? आणखीन काही द्यायचंय मला? खूप दया येते का ग माझी तुला चित्र? तसं जर का असेल ना तर माझ्याशी लग्न करण्याचा विचार पण डोक्यातून काढून टाक. तुला काय वाटतंय या सगळ्यामुळे अण्णांच्या मनात माझ्यासाठी खूप आदर निर्माण होतोय? मनोज, अरे हे सगळं काय बोलतोयस तू? बरोबर बोलतोय मी, अगदी बरोबर बोलतोय. तू जर का अशीच वागत राहिलीस ना चित्रा तर अण्णांना वाटेल की कदाचित माझी MBA ची डिग्री पण खोटीच आहे. हा तर असाच आहे, 4 चांगले शर्ट नाहीये त्याच्याकडे. हा फोन स्वस्तातला आहे म्हणूनच मी घेतला, कारण आपल्याला ना एकमेकांचा आवाज ऐकू येणं महत्वाचं आहे, फोनचं सौंदर्य नाही. माझा फोन गेल्यामुळे आपल्याला बोलता येत नव्हतं. तू अडचणीत असशील, अण्णाने तुला घराबाहेर काढून टाकलं तर काय करशील ह्या काळजीने व्याकुळ होऊन मी सरळ इकडे येऊन धडकलो. तू सुखरूप आहेस हे बघितल्यावर जमेल तो फोन घेतला. पण तूही या फोनवरून माझी लायकी ठरवणार आहेस का? दया दाखवणार आहेस? लग्न ही जर दयेमुळे करत असशील ना तर नकोच करूस. हो आहे मी थोडा ओबडधोबड, पण माझा मेंदूही तेवढाच ओबडधोबड आणि खूप सुरकुत्यांनी भरलेला आहे. आणि त्याची चमक वेळोवेळी दाखवलीये मी, पुढेही दाखवी, पैसेही कमवी. पण मी आत्ता जसा आहे ना त्याची लाज नाही वाटत मला. आणि तुला जर का तसं वाटत असेल ना चित्रा तर तुला तुझा मार्ग मोकळा आहे. येतो. बाय द वे, मी धुतलेले शर्ट्स इस्त्रीसाठी वाट बघत असतील माझी. त्याच्यासाठी मी नवीन शर्ट आणले, तर त्याला असं वाटतंय की मी दया करते त्याच्यावर. हे दोघांना वेडेपणा करण्यात आणि जमून आलेल्या गोष्टी विस्कटण्यात मास्टर आहेत. काय करतोय तू, कळतंय का त्याला? तेच ना, ती चित्रा कधीपासून तळमळतीये त्याला गिफ्ट द्यायला, आणि हा कुठे पोहोचला शर्ट वरून. पण ती चित्रा पण काही कमी नाही. आता याने कमी किमतीचा फोन घेतला म्हणून लगेच काही बोलून दाखवायची गरज होती का तिला? आधी त्याच्याबरोबर कॉन्टॅक्ट होत नव्हता म्हणून रडत होती, आणि आता त्याने फोन घेतलाय तर त्यातही प्रॉब्लेम आहे तिला. पण ठीक आहे, खूप प्रेम असलं ना की रुसवे फुगवे असतातच. उद्या परत एकत्र येतील बघ. असं वाटतंय तुला?
मला असं वाटतं आदित्य की आपला खरा जोडीदार आपल्यातलं चांगलं आणखी फुलवतो. इथे चित्रा त्याच्यातल्या वाईट गोष्टींनाच हवा देते. किती प्रेमाने आणले ग मी शर्ट त्याच्यासाठी. आणि कसा वागला तो. माझ्या मनातही नव्हतं असं काही दया वगैरे. दया करेन का ग मी त्याच्यावर. अगं पण तू त्याला त्याच्या मोबाईल वरून बोललीस सगळ्यांसमोर. ते आवडलं नसेल त्याला. लागलं असेल त्याच्या मनाला. तो राग निघाला असेल कदाचित. झालं असेल तसं कदाचित. पण माझ्या मनात नव्हतं ग काही खरंच. हो पण त्याला लागलं तर असेलच ना ग. कोणालाही लागलंच असतं अगं. खरं तुझं. चुकलंच ग माझं. बरं डोळे पुस बघू आधी. आणि मला सांग, इथून गेल्यानंतर मनोजचा फोन आला होता? नाही. त्यांनी करायला हवाय ना. पण मी किती प्रेमाने शर्ट आणले त्याच्यासाठी. आणि तरीही तो कसा वागला माझ्याशी. त्याने समजूत काढायला हवी माझी. तू त्याला फोनवरून बोललीस. त्यासाठी तू केला होतास का फोन समजूत काढायला? नाही ग. आता करू लगेच? मी सांगतेय म्हणून नको करूस. तुला जर वाटत असेल तर कर. एक सांगू चित्रा, आपल्या जोडीदारासोबत आपल्याला आपण जसे आहोत तसं वागता यायला हवं. आणि त्याला ते समजून घेता यायला हवं. आणि तसंच त्याचंही असणं आपल्याला समजून घेता यायला हवं. आता तुम्हा दोघांमध्ये हा प्रॉब्लेम आहे ना, मग तूच थोडा पेशन्स ठेवून या सगळ्या गोष्टी हँडल करायला पाहिजेस. हे बघ, एक जण चिडला तर दुसऱ्यानं शांत राहणं हाच पर्याय असतो. अगं तुला माहितीये, मीही चिडायचे. म्हणजे मनोज सारखी नाही. अर्थात प्रत्येकाची कारणं वेगवेगळी असतातच. पण आदित्यने मला नेहमीच सांभाळून घेतलं. मेघना, आम्हीही घेऊ ग एकमेकांना सांभाळून तुमच्यासारखंच. तू प्लीज अण्णांना सांग ना ग. सांगशील ना? आदित्य तर सांगेलच, पण तूही सांग ना प्लीज. मी नाही जगू शकणार मनोज शिवाय. आणि त्याच्या खेरीज दुसऱ्या कुणाच्या नावाचं मंगळसूत्रही नाही बांधू शकणार गळ्यात. हे मात्र नक्की. काय झालं? आदित्य, काय रे सांगू अण्णांना? म्हणजे त्यांनी बोलावण्याची वाट पाहू की मी स्वतःच जाऊन सांगू? तू जे कन्क्लुजन काढलंयस ना ते सांग. आणि तू स्वतः जाऊन सांग.
पण कुठे काही काढलंय मी कन्क्लुजन? आणि येतं का ते असं काढता? कधी माझं मन इकडे झुकतंय तर कधी तिकडे. गोंधळ वाढतोच आहे रे. त्यांच्या प्रेमाकडे पाहिलं की वाटतं सगळं नीट होईल, आणि त्यांच्या स्वभावांकडे पाहिलं की वाटतं गडबड आहे. मेघना, फॅक्ट ऑफ मॅटर हा आहे की आपण कितीही थांबवण्याचा प्रयत्न केला तरी ते आता थांबणार नाहीये. हो, ती म्हणाली आहे मला, मनोज खेरीज कोणाच्याही नावाने मंगळसूत्र घालणार नाही. झालं. पण आदित्य, माझ्या मनात जे जे काही आहे ते सगळं जर अण्णांना नाही ना सांगितलं तर हुरहुर लागेल मला. जे जे काय म्हणते खरं, पण म्हणजे काय हे प्लीज सांग ना मला. बघ, तुझ्या निर्णयात मी इंटरफेअर करणार नाही, कारण अण्णांनी मदत तुझी मागितली. जे काही सांगशील ते विचार करून सांग. साक्षी, अरे मेघना, मस्त मस्त. हे छान दिसतंय तुला हेल्मेट. पण आता मला देशील का? म्हणजे मला ऑफिसला जाते. साक्षी म्हणे. थँक्यू. ते बरं, ही चित्र तयार झाली का बघ ना हो, जरा. आलेच. चला. बाय. चल आदित्य लवकर. हो. चल बाय. बाय. बाबा, हो, हो, मला एक सांगा, तुम्ही हे असं रोज सकाळ संध्याकाळ कसं काय सहन करता? बाबा प्लीज हा, आता पुन्हा तुम्ही नवीन काहीतरी सुरू करू नका. अहो, नवीन काय? या अशा या जावई बापूंच्या खांद्यावर हात ठेवून रोज जातात का? बाबा तुम्ही आज चला ना प्लीज. नाही, तुम्ही हस्त्यावर नेऊ नका. तुम्ही हस्त्यावर नेऊ नका. आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. माझ्या प्रश्नाचं उत्तर मला मिळालेलं नाहीये. बाबा, आता तो मनोज नावाचा मुलगा असा प्रत्यक्ष अवतीर्ण झाला तरी तुमच्या प्रश्नांची उत्तर नाही का मिळाली तुम्हाला? अहो, प्रत्यक्ष उत्तीर्ण झाला, पण लग्न झालं का त्यांचं? बाबा चला ना तुम्ही आज तर चला. आधी चहा पाणी तुम्हाला घेऊन आपण सांगतो, ना ही खूप सिरियस गोष्ट आहे. हो हो खूप आपण- सिरियस. घ्या अण्णा. बाबा ठीक आहे. नाही, पण तुम्ही जय हो, जय हो. अरे बापरे, हे कोण? हे मेघनाचे बाबा सुरेशराव. हे माझे बाबा, आणि बाबा हे चित्राचे वडील अण्णा. अरे नमस्कार. नमस्कार. या ना, बसा, सरबत आणते. हो हो. माई तुम्ही बसा, मी आणते. माई साहेब, कशा आहात तुम्ही? अगदी उत्तम. तुम्ही कसे आहात? जय हो, मस्त मस्त. त्यांची कृपा, बाबाजींची कृपा. जय हो. पण काय हो, आमचे नाना साहेब दिसत नाहीत कुठे? आहेत ना, आत आहे, येतीलच. जय हो, जय हो. बाबाजी, म्हणजे भाईसाहेब, अण्णासाहेब, खूप बरं वाटलं हो तुम्हाला प्रत्यक्ष भेटून. हो की नाही हो माईसाहेब? म्हणजे तुमचं कार्य, तुमचं काम खूप मोठं आहे हो. काय म्हणजे तुम्ही
आमच्या सतीश रावांच्या वडिलांबरोबर तुम्ही काम करता हो. खरंच ग्रेट आहात हो तुम्ही बाबाजी. हा हो, बरंच असं काही नाही. गावातल्या मुलांच्या भल्यासाठी तळमळत असतो, त्यातून काही सुचतं ते करतो. हो, आमच्या गावातल्या मुलांची साथ लाभते ती तर हवीच ना. शाळेच्या बाबतीत काय, घराच्या बाबतीत काय. सुरेशराव टाळी दोन्ही हाताने वाजते नाही का? हो हो हो, खरंय हो. अगदी खरंय हो. सुरेशराव, तुम्ही फार भाग्यवान आता. हो, मेघनासारखी गुणी मुलगी लाभली तुम्हाला. जय हो जय हो जय हो. हो, तुमच्या अजिबात शब्दाबाहेर नाहीये ती. बरं का अण्णा, सुरेशरावांनी की नाही चित्रासाठी नोकरी आणली होती. नानासाहेब म्हणाले मला, ते तिला आपल्या मुलीसारखी मानतात. तिच्यासाठी खूप काही करतात. हो, अहो करतात म्हणजे काय, करायलाच पाहिजे. अहो एका बापाची व्यथा एका बापालाच कळणार ना. हो, खरंय. तुम्हाला सांगतो अण्णासाहेब, म्हणजे कसं आहे, आपली जुनी पिढी ही नवीन पिढी, यांच्यामध्ये वाद होत असतात. बऱ्याचदा आपण आपली मतं त्यांच्यावर लागतो हो. पण खरं सांगू का अण्णा, लग्नाच्या बाबतीत ह्या मुलांच्या सुखांचाच विचार करायला पाहिजे हो. म्हणजे ना अण्णासाहेब, 4 गोष्टी कमी जास्ती चालतील. प्रेमाशिवाय काय, प्रेम हवंच.